नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये स्वागत आहे. सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बातमी शेअर करा. आम्ही ग्राउंड रिपोर्टला जाऊन थेट व्हिडिओ घेतला आहे. अक्षरशः वाहनधारकांची कशा पद्धतीने तारंबळ आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तो या व्हिडिओमध्ये पहा. कळंब भोगजी राज्यमार्ग क्रमांक 236 हा कळंब शहर आणि संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण दुरावस्थेत आहे. 2 ते 3 फुटांचे खोल खड्डे, पूर्णपणे उखडलेले डांबरीकरण आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अरुंद जागा यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांची वाहतूक, शेतकऱ्यांचा माल आणि ऊस वाहतूक या सर्वांवर गंभीर परिणाम होत असून अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर परिस्थितीवर युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नागरिकांकडून तसेच आमच्या न्यूज चॅनलने वारंवार आवाज उठवूनही संबंधित यंत्रणा अद्याप निष्क्रियच असल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती लवकरच सुरू होईल असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कुठलेच काम सुरू झाले नाही. या मार्गावरून डोंगरेवाडी, भोगजी, आडसुळवाडी, पाथर्डी, आथर्डी, खोंदला आणि भाटसंगवीसह 50 ते 60 गावांतील नागरिक दररोज प्रवास करतात. ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ट्रॅक्टर पलटीचे प्रसंग तर जवळजवळ दररोजच घडत आहेत. युवासेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर 1 जानेवारी 2026 रोजी कळंब भोगजी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हा रस्ता दुरुस्तीचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे. नागरिकांचं म्हणणे आहे की या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास होणाऱ्या कोणत्याही गंभीर घटनेची जबाबदारी संबंधित यंत्रणेवरच राहील. या निवेदन देताना युवासेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही घेतलेल्या
हे घे गाडी पुढे